गोविंद पंत या विठ्ठल पंतांवर सुंदर असे संस्कार करू लागले. त्यांचं वय 8 वर्षाचं त्या ठिकाणी झालं. मग यज्ञोपवीत संस्कार झाले विठ्ठल पंतांना. आणि यज्ञोपवीत संस्कार झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज अध्ययन करण्याकरिता त्यांना पैठण क्षेत्रात ठेवलं. आपेगावापासून पैठण जवळ आहे. आणि तिथे त्या ठिकाणी मामाच्या घरी अशा पद्धतीने त्या ठिकाणी ठेवलं. कृष्णाजी पंत देवकुळे त्यांचं नाव. आणि तिथे त्या ठिकाणी राहू लागले. संपूर्ण त्या ठिकाणी वेदाध्ययन, शास्त्राध्ययन, ग्रंथाध्ययन आणि पैठण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी झालं. वेदाचं अध्ययन केलं होतं, ग्रंथांचं अध्ययन केलं होतं, उपनिषदांचं अध्ययन केलं होतं. पंडित होते महाराज. आणि एवढं ज्ञान प्राप्त करून घेतलं. ग्रंथ वाचणं वेगळं, ग्रंथ कळणं वेगळं आणि ग्रंथातलं ज्ञान बाणणं वेगळं. म्हणून ग्रंथ वाचणारे फार आहेत. ग्रंथ त्या ठिकाणी ज्यांना कळतात ग्रंथ असे पण फार आहेत. पण ग्रंथातलं तत्वज्ञान बांधलेले फार थोडे आहेत महाराज. ते बाणणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून अशा पद्धतीने विठ्ठल पंतांना आणि ते तत्वज्ञान ऐकून बांधलं. पांगत अध्ययन केलं होतं ना महाराज. पंक्तिशा अध्ययन. भाऊ बसलेले आहेत, त्यांना विचारा पांगत अध्ययन काय असतं. प्रत्येक एका त्या ठिकाणी अक्षराचा, शब्दाचा, ओळीचा, वाक्याचा अर्थ त्या ठिकाणी महाराज बारकाईनं उलगडून पाहणं आणि त्याचा अर्थ त्या ठिकाणी समजावून घेणं. असं त्या ठिकाणी श्रवण. 2 प्रकारची श्रवणं सांगितली ना शास्त्रामध्ये. पहिलं त्या ठिकाणी आहे संबंधरूप श्रवण आणि दुसरं आहे विचाररूप श्रवण. संबंधरूप श्रवण. संबंधरूप श्रवण म्हणजे श्रीगुरूंची प्राप्ती व्हावी, श्रीगुरूंनी यावं, मस्तकावर हात ठेवावा आणि तत्वमसी महावाक्याचा उपदेश करावा. आणि त्यांनी सांगितल्याबरोबर काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तूची होणी उठी कौन एकूज. त्याला अपरोक्ष ज्ञान प्राप्त होतं. श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे. संबंधरूप श्रवण पहिलं श्रवण. आणि एवढं सांगूनही कळालं नाही. त्याने सांगितलं तू ब्रह्मरूप आहेस. त्याला जर ते कळालंच नाही मग काय करायचं, त्यानं विचाररूप श्रवण करायचं. मग त्यानं श्रवण करायचं, मग त्यानं मनन करायचं, मग त्यानं निधिध्यासन करायचं आणि मग पुढे त्या ठिकाणी त्याला बोध प्राप्त होतो. मग अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान, मग दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान, असं त्या ठिकाणी परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान त्याच्यातून प्राप्त होतं. परोक्ष ज्ञान म्हणजे परमात्म्याच्या अस्तित्वाचं ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे आत्मत्वानं त्या ठिकाणी परमात्मा स्वरूप, मी आत्मा ब्रह्मरूप आहे असं जे ज्ञान ते अपरोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञान हे अवांतर वाक्यानं होत असतं आणि अपरोक्ष ज्ञान हे महावाक्यानं होत असतं. वेदामध्ये केवल वाक्य त्याच्यात 2 प्रकार आहेत. एक त्या ठिकाणी अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. त्याच्यामध्ये अवांतर वाक्य जे आहेत ते अवांतर वाक्यानं फक्त जीवस्वरूपाचं किंवा फक्त परमात्मा स्वरूपाचं वर्णन करून सांगितलं. म्हणून परमात्म्याच्या अस्तित्वाचं ज्ञान, परोक्ष ज्ञान हे अवांतर वाक्यानं होतं. आणि महावाक्याच्या श्रवणानं त्या ठिकाणी महाराज अपरोक्ष ज्ञान प्राप्त होतं. आणि ते अपरोक्ष ज्ञान एकदा दृढ झालं की मग जीवनमुक्त अवस्था प्राप्त होतं. तो जिवंत असतानाच त्या ठिकाणी मुक्त अवस्था त्याला प्राप्त होते. अशी स्थिती त्या ठिकाणी प्राप्त झाली. विठ्ठल पंतांना ही दिव्यता प्राप्त झाली आणि संसाराविषयीची अनासक्ती निर्माण झाली. कारण ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत ना महाराज. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यग. तुर्यग म्हणजे आत्मा, आत्मस्वरूपाची स्थिती प्राप्त व्हावी. ही अवस्थेपर्यंत त्या ठिकाणी जावं. विठ्ठल पंतांना ही दिव्यता प्राप्त झाली. का सांगतोय, कशाकरिता हे सांगणं गरजेचं आहे. उगीच भगवान त्यांच्या घरी आले नाहीत, उगीच 3ही देवांना त्यांच्या घरी यावंसं वाटलं नाही. त्यांची ही दिव्यता लक्षात घ्या, विठ्ठल पंतांचा अधिकार लक्षात घ्या. ज्ञान बांधलं. आमच्यासारखं इथे व्यासपीठावर बसून पोपटपंची आम्ही करतो आहोत, असलं पोपटपंचीचं ज्ञान नव्हतं. ते ज्ञान तर खरं बांधलेलं ज्ञान होतं, अनुभवाचं ज्ञान होतं. म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराज ज्ञानाचा अनुभव आला. ज्ञानाचं त्या ठिकाणी विज्ञान म्हणजे त्याच्या अनुभवापर्यंत त्या ठिकाणी जाणं. म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराज दिव्यता बांधली होती. आईवडिलांना त्या ठिकाणी म्हणू लागले, मला इथे त्या ठिकाणी घरी थांबावं असं वाटत नाही, माझं अध्ययन झालंय, मला असं वाटतं मी तीर्थयात्रा करायला जावं. म्हणे अरे एवढं वेदाध्ययन केलं, तुला ज्ञान प्राप्त झालं आणि तीर्थयात्रा त्या ठिकाणी कशाकरिता करायची. मला ज्ञानोबरायांचं प्रमाण सांगू. ते म्हणतात तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांतीदया पाहुणा हरी करी. ज्ञानोबराय सुद्धा तीर्थयात्रेला गेले ना, पण पाहणार आहोत उद्या, लक्षपूर्वक आहे का. म्हणून अशा पद्धतीने साधू संत जीवनमुक्त झाले म्हणून काय तीर्थयात्रा टाकून देतात नाही. त्यानं तीर्थव्रताच्या ठिकाणी भाव धरला पाहिजे. कारण आपण त्या ठिकाणी वाट मोडून टाकली तर मागून येणाऱ्या लोकांचं काय होईल. म्हणून त्या ठिकाणी असं म्हणतात तीर्थयात्रा धमाधमा.
तीर्थयात्रा त्या ठिकाणी महाराज सर्वांनी काय करायची गरज नाही, जे ज्ञानी आहेत त्यांनी तीर्थयात्रा करू नये असं म्हणणारे काही लोक असतील, पण असू देत, तीर्थयात्रेमध्ये त्या ठिकाणी भाव धरला पाहिजे, आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे, विश्वासानं ती यात्रा केली पाहिजे. म्हणून भारतवर्षामध्ये भगवंतानं अनेक चरित्र केले, साधू संतांचं प्राकट्य झालं, या प्रत्येक स्थळाला भेट देण्याची इच्छा विठ्ठलपंतांच्या अंतकरणात निर्माण झाली आणि म्हणू लागले आपल्या आई वडिलांना, माझं अध्ययन पूर्ण झालंय, आता मी तीर्थयात्रा करण्याची इच्छा करतो आहे, मला तीर्थयात्रेला जाण्याची आज्ञा द्या. आई वडिलांनी विचार केला, बघा केवढा सात्विक मुलगा आहे, तीर्थयात्रेला जायचं म्हणतोय. वास्तविक पाहता गोविंद पंत आणि मीराबाई तोपर्यंत वृद्ध झाले होते, म्हातारपणाला मुलगा झाला होता ना महाराज, आणि तोही आता अध्ययन करून त्या ठिकाणी शिकून सवरून मोठा होऊन समोर आला होता. आता जास्त वय त्यांचं वाढलं होतं आणि तीर्थयात्रेला जायचं म्हणतोय, त्याचा हट्ट म्हणून जायला परवानगी दिली आणि विठ्ठलपंत तीर्थयात्रा करायला निघाले. ते जात असताना त्या ठिकाणी सगळ्यात आधी गेले द्वारकेला, कारण द्वारकाधीश असणारा भगवान आहे ना, तो सर्वांचं चित्त वेधून घेणार आहे. म्हणून द्वारकाधीशाच्या दर्शनाला सगळ्यात आधी गेले. तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज बराच काळ तिथे थांबले, भगवंताचं दर्शन झालं आणि त्यानंतर त्या ठिकाणी पिंडारक क्षेत्रामध्ये आले. पिंडारक क्षेत्र, ज्या पिंडारक क्षेत्रामध्ये अनेक संत एकत्र आले होते आणि यादव कुळातील सगळ्या लोकांनी, मुलांनी, भगवंताच्या मुलांनी आणि सांबाला साडी नेसून तिथे नेलं होतं, त्याच्या पोटाला चिंध्या गुंडाळल्या होत्या आणि अनेक संत समोर होते, त्यांच्या समोर फसवून त्याला उभं केलं नेऊन. त्यावेळेला सांबाचं वय 65 वर्षाचं होतं, म्हणजे 65 वर्षाच्या वयात साधू संतांची थट्टा करण्याचा विचार मनात आला, असं त्या ठिकाणी आहे महाराज. आणि तिथे जाऊन त्या ठिकाणी विचारलं, हिला, ही आमची कुलस्त्री आहे, हिला मुलगा होईल की मुलगी होईल सांगा. मग त्यांनी नारदांनी पाहिलं अंतर्दृष्टीनं, नारदजी त्याच्यातच होते आणि अरे आम्हाला फसवतात, जा याच्या पोटाला गुंधाळलेल्या ज्या चिंध्या आहेत त्याच्या जागेवर मुसळ सापडेल आणि ते मुसळ तुमच्या कुळाचा नाश करेल. ते पिंडारक क्षेत्र, त्या पिंडारक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी गेले. तिथून पुढे त्या ठिकाणी सुदामपुरी, पोरबंदर. आता द्वारकेला आमच्या बरोबर जे आले असतील, जे रेल्वेने प्रवासाला गेले होते त्यांना पोरबंदरला जाता आलं होतं, बसमधल्या लोकांना काय जाता आलं नाही. सुदामपुरी, त्याला सुदामपुरी त्या ठिकाणी म्हणतात, सुदामजी महाराजांची नगरी, तिथे त्या ठिकाणी पाहण्याकरिता गेले. यानंतर त्या ठिकाणी महाराज प्रभास क्षेत्र, या प्रभास क्षेत्राचे यादवांची यादवी झाली, ते क्षेत्र पाहिलं. यानंतर प्रवास करत करत त्या ठिकाणी अलाहाबाद त्रिवेणी संगमामध्ये आले. गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचा संगम असणारं त्या ठिकाणी प्रयाग क्षेत्र, अनादी असणारं प्रयाग क्षेत्र, जिथे अक्षयवट वृक्ष त्या ठिकाणी पाहायला मिळतो, जिथे भगवान शंकर रामकथा अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिचं श्रवण करतायत, ती सांगतायत, अशा पद्धती भारद्वाज ऋषींचा असणारा आश्रम ज्या प्रयागात आहे आणि तिथे त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. या प्रयागातून अशा पद्धतीनं पुन्हा एकदा सुरटी सोमनाथकडे त्यांनी कल केला, ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याकरिता. तिथून प्रवास करत करत गुजरात प्रांतातून पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करत करत विठ्ठलपंत सप्तशृंगी गडावर आले. त्यांची कुलस्वामिनी आहे सप्तशृंगी माता. इथे संत चरित्र पाहत असताना वक्ते बाबांनी फार सुंदर वर्णन करून सांगितलंय. कालांतरानं निवृत्तीनाथ महाराज, नामदेव महाराज आदी करून सर्व संत सप्तशृंगी गडावर गेलेले असं याच्यामध्ये उल्लेख आहे. 3 दिवस तिथे राहिले, भगवती जगदंबा प्रसन्न झाली, तिनं सर्वांना दर्शन दिलं असा उल्लेख आहे त्याच्यात. म्हणून सप्तशृंगी गडावर जाऊन विठ्ठलपंतांनी कुलस्वामिनीचं दर्शन घेतलं. नाशिकमध्ये आले, पंचवटीमध्ये आले आणि सर्व त्या ठिकाणी फिरून त्र्यंबकेश्वराला गेले. त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी मधल्या मार्गे भीमाशंकरापर्यंत आले आणि भीमाशंकराचं दर्शन करत त्या ठिकाणी महाराज पंढरपुराला जाण्याचा विचार मनामध्ये आहे आणि भीमेच्या काठावर विचरण करत असताना आळंदीपर्यंत येऊन पोहोचले.